अत्यंत चुरशीच्या झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने बाजी मारत संजय देशमुख यांनी विजयाची मशाल पेटवली. खासदारकीपदी निवडून आल्यामुळे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिग्रस शहरातून त्यांची फटाके फोडत आणि वाजत गाजत भव्य विजय मिरवणूक काढली. यावेळी अलोट जनसागर उसळला होता. दिनांक 7 जून रोजी दुपारी 3 वाजेपासून भव्य मिरवणुकीची तयारी सुरू झाली होती. हरित क्रांतीचे जनक तथा महानायक वसंतरावजी नाईक आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला पुष्पहार करून विजय मिरवणुकीला सुरुवात झाली. सदर मिरवणुकीत येतो बस झाकी है, विधानसभा अभी बाकी है अशा आशयाचे बॅनर रॅलीत झळकल्यामुळे दिग्रस विधानसभाचे आमदार संजय राठोड यांना हे स्पष्ट आव्हान आहे असा कयास नागरिकांकडून वर्तविला जात आहे. मानोरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकर टॉकीज, दुर्गामाता चौक, कमान गेट, सराफा लाईन, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, दिग्रसचे ग्रामदैवत श्री घंटीबाबा मंदिर, वाल्मिकी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी मिरवणूक मार्गावरील मंदिरात दर्शन घेऊन विविध महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सोबतच शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पब्लिक न्यूज मराठी, दिग्रस, यवतमाळ.